वेलकम टू दियाराज लाईफस्टाईल. मी आहे दियारा. मी आहे रिचान. आणि मी आहे वैभवी. आम्ही सगळे जातोय काश्मीर. हाय गाईज. आमची टूर कशी होणार आहे ते तुम्हाला मम्मी सांगेल. तर कसं आहे, आम्ही जाणार आहोत 14 तारखेला. आमची जर्नी चालू होणार आहे, पण आम्ही आजपासूनच पॅकिंग करतोय. कारण तिकडे बर्फ पडतोय, थंडी वाजते का गरम होतंय याची काही कल्पना नाहीये. त्याच्यामुळे पॅकिंग सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यातल्या त्यात आमची ट्रेन आहे 14 तारखेला राजधानी, आणि ती सुद्धा 2 टायर. त्यामध्ये काय काय इन्क्लुडिंग असतं, जेवणाचं किंवा तिकीट्स कसे अवेलेबल आणि आमची असतात, मस्ती पण. ती तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. त्याच्या अगोदर आपण जी पॅकिंग करायची आहे, आणि या रिदांत आणि वैभवीने किती पसारा करून ठेवलाय तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि व्हिडिओ बिलकुल स्किप नाही करायचा. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आपण आता ही फटाफट सगळी पॅकिंग करायची आहे. तर मला रिदान, तू हेल्प करणार आहेस का ही पॅकिंग करायला? हो. सर्वात अगोदर तुझ्या डोक्यावर जो पांडा आहे तो दाखव बरं माझ्या फ्रेंड्सला. हे बघा, वाव, हा पांडा कुठून आणलाय रे आपण? आपण शिमला. अरे वा, गुड गुड. किती मस्त आहे ना हा पांडा तुझ्यासारखा. हो. वैभवी, तू कशा प्रकारे टोपी घातलीये आणि ही टोपी कुठून आणलीये? ही टोपी मला गिफ्ट भेटली आहे. वाव, गुड, खूप छान आहे. पण याच्याने थंडी कव्हर होईल का? होऊन जाईल. बघूया थंडी कव्हर होते की नाही. किती पसारा केलाय तुम्ही, आणि तो आता पटापट आवरायला घ्या बरं का. हो. तिथं पण आहे जागा. तिथं पण ठेवा. रिदान, आपल्या बॅग्स किती काउंट कर बरं, किती झाल्या रेडी पूर्ण? 1 2 3 4 5 6. 6 बॅग्स. ये. पण बघ, लक्षात ठेव रिदान, सगळ्या बॅग्स कडे आपण ट्रेन मध्ये बरोबर लक्ष ठेवायचे, जेणेकरून आपल्या बॅग्स कुठेच जाणार नाही. हो की नाही? आणि चोरीला पण नाही जाणार. ये. हाय गाईज, आपण काल माहिती दिली होती त्याचप्रमाणे काश्मीरची पूर्ण पॅकिंग तरी आमची झालेली आहे, आणि आम्ही काश्मीर टूर साठी मूव्ह करतोय. आणि आमच्यासोबत तयारीसाठी माझे हस्बंड पण आहेत. हाय गाईज. आता आपण इथून जाणार आहोत जळगाव स्टेशनला. ओके, आणि तिथून लगेचच आपली ट्रेन आहे राजधानी. चला फ्रेंड्स, माझ्यासोबत गो टू काश्मीर. रिदान, निघालास तू? हो. अरे वा, आता काय काय बघणार बाळा तू? आता आम्ही बर्फ बघणार. अच्छा. मी बर्फामध्ये पण खेळणार, खूप मजा करणार. आणि एक गोष्ट, आम्ही स्नोमॅन बनवणार. आणि तुम्हाला सगळं शेअर करणार. आणि स्नोमॅन कसं बनवतात ते पण तुम्हाला दाखवणार. सगळं शेअर करू आम्ही. अरे वा, म्हणजे तुमची तर खूप छान मज्जा आहे. हो. हे बघा, 1 2 3 4 बॅग आहे. आणि गाई, तर तुम्हीच सांगा, ही एवढी मोठी बॅग एवढूशा पोराने घेणं चांगलं आहे का? मी याला किती समजते पण हा ऐकतच नाही. कमेंट करा. तुम्ही कमेंट करून सांगा की ही बॅग ह्या पोराला घेणं म्हणजे कसं होतं. इकडे हो थोडीशी अशी. हा. हाय गाईज, तर आम्ही आता जातो जळगाव स्टेशनला. आणि ही आहे माझ्या मम्मीची फ्रेंड गौरी काकू. आणि ही ही आहे माझी दीदी सोनी दीदी. त्याच्यामुळे लवकरच आपण स्टेशनवर भेटू. आपण घर जाणार आहे कारने. चलो बाय बाय.
हाय गाईज, आम्ही आता आलोय जळगाव स्टेशनला. आमच्यासोबत आहेत सोनू भाऊजी, गौरी दिदी, श्रुती, श्रावणी आणि हे अहो. सगळेजण मस्त टूरचा एन्जॉय करणार आहे. फक्त 5च मिनिट राहिलेत आमची ट्रेन येण्यासाठी. वाट बघतोय, ट्रेन आली का पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच भेटू. बाय. आज आम्ही ट्रेनमध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो आहे. सोनू भाऊजी, भाऊजी बरवा. अरे पोटात असते पटकन दिसते. हे आहे रुपेश भैया, ही आहे नीता. आता यांचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होता. बोला ना, हॅपी व्हॅलेंटाईन डे. जवळ घेते. अरे तिला नाही ना, हिला घ्या ना. ब्लॉगर नाही बनवू शकत गौरी. ही टेस्ट वेगळी आहे. सो गाईज, आमची आता पॅलेट आली आहे जेवणाची. तुम्ही पाहू शकता. खूप छान टेम्पटिंग दिसते, तर तुम्हाला करून दाखवते. छान टेम्पटिंग दिसते, तर तुम्हाला करून दाखवते. रात्री मस्त झोप झाली आणि सकाळी लवकर उठलो आणि थंडीचा एन्जॉय करत होतो. तेवढ्या वेळातच लगेचच आम्हाला ट्रेनवाल्याने कॉफी दिली आणि कॉफी ही सोनू भाऊजींना ब्लॅक कॉफी बनवायची होती, त्यामुळे त्यांनी फक्त कॉफी टाकली आहे आणि लगेचच पाणी टाकून शुगर ऍड केली आणि मस्त कॉफी एन्जॉय केली. ती एन्जॉय करतोय तोवर आमचा ब्रेकफास्ट आलाय. ब्रेकफास्टमध्ये आम्हाला अमूल बटर दिलेलं आहे, त्यानंतर आहे ब्राऊन ब्रेडचे 2 पीसेस आणि आम्हाला नॉनव्हेज हवं होतं म्हणून त्यांनी ऑमलेट दिलेलं आहे. ऑमलेट हे जास्त मीठ नव्हतं अजिबात, पण मला असं वाटलं की थोडंसं मीठ हवं आहे. ठीक आहे, पण त्यातच त्यांनी केचप पण दिलेला होता. लगेचच केचप लावला. फ्रुटी पण दिली होती. फ्रुटी प्यायची तर फ्रुटी प्या, अदरवाईज चहा दिलेली होती. तुम्ही चहा किंवा कॉफी असं हे दोन्ही ऑप्शन त्यांना सांगू शकता. आणि आम्ही ब्रेकफास्ट केला आणि खूप मजा मस्ती केली. थोड्याशा रील्स बनवल्या. त्यानंतर अर्ध्या तासाने लगेचच आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहे. आमची जर्नी अब किसको मारोगी आप? खुद को. हाय गाईज, आता आपण राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला आलेलो आहोत. हा दिल्लीपर्यंतचा टूर होता ट्रेननी. ओके, आता आपण जाणार आहोत प्लेननी श्रीनगरला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.